संतश्रेष्ठ मुक्ताईंच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालंय। यावेळी ड्रोनच्या माध्यमातून या पालखीची नयनरम्य अशी दृश्य टिपण्यात आली आहेत। बार्शी तालुक्यामध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचं बार्शी प्रशासनाकडून स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने अकलूजमध्ये पालखीचं आगमन झालं। त्यानंतर सदाशिवराव माने या विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेला रिंगण सोहळा डोळ्यांचं पाळणं फेडणारा होता। यावेळी दोन्ही अश्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचं पाळणं फेडणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कोल्हापुरातील सेनापती कापसे विद्यालयामध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केलंय। विद्यार्थिनींनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांनी विद्यालयामध्ये जात शिक्षकाला चांगलाच चोप दिलाय। या प्रकरणाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पोलिसांना फोन लावत आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या सूचना केल्या। कोल्हापूरमधील ठाकरेंच्या सेनेचे उपनेते संजय पवार यांची नाराजी दूर झाल्याची माहिती आहे। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने संजय पवार यांची नाराजी दूर झाल्याची माहिती आहे। पदाधिकारी निवडीमुळे नाराज झालेले संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता। उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांची फोनवरून बातचीत झाल्याची माहिती आहे। साताऱ्यातील खटाव तालुक्यामध्ये ऐरणीत साठवलेला कांदा छाती इतक्या पाण्यातून बाहेर काढण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागली। वेटण ओढ्यावर नेर तलावाच्या पाण्याचा फुगवटा झाल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे। संततधार पावसामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।